आर्यस अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आजची जी बातमी आहे ही कंत्राटी रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंददायी अशी बातमी असणार आहे। तर ही नेमकी बातमी काय आहे, तर या ठिकाणी राज्यातील लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे किमान वेतनाचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे। सदर मसुद्यानुसार समान काम वेतन लागू होणार आहे। या अंतर्गत कंत्राटी रोजंदारी तसेच करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनात वाढ मिळणार आहे। श्रमिक सेनामार्फत वारंवार करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश मिळत आहे। या संदर्भात शासनाकडून दिनांक 6 मार्च रोजी अधिसूचना मसुदा जाहीर करण्यात आलेला आहे। याकरता श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे कामगार मंत्री यांच्या प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत। सदर निर्णयाचा लाभ राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार। राज्य शासनाच्या विविध आस्थापनेवर लाखो कर्मचारी कंत्राटी रोजंदारी तत्वावर काम करत आहेत। अशा कर्मचाऱ्यांना आता किमान वेतन कायदा लागू होणार आहे। तसेच समान काम समान वेतन कायद्यामधील तरतुदी देखील लागू होणार आहे। सदर अधिसूचनाचे पुढील 2 महिन्यात कायद्यात रूपांतर होणार असल्याची माहिती देखील यावेळी श्रमिक सेनेकडून देण्यात आली आहे।